भावांनो, ह्यो निळं घातले ना, निळं शर्ट आणि हेल्मेट वगैरे घातले बघा. तर ते पोरग आहे ना, पोरग ते हिथलंच खालचं पसरणीचं. तर ते वरती आलेलं इकडं पॅराग्लायडिंगवाले त्याचे दोस्त आहेत. तर त्याला आज पेपर आहे ते माहीतच नव्हतं आणि वर आलेलं ते. तर आता त्याला जायचंय खाली कॉलेजला, कॉलेज आहे खाली आणि नेमका त्याचा पेपर आहे. आता राहिलाय त्याकडं अर्धा पाऊण तास. आता त्या पुरी आलेल्या त्यांनी सांगितलं पेपर होता म्हणून. तर आता त्याला जायचंय खाली, पण गाडीनं काही जाणं शक्य नाहीये. म्हणून त्याचे मित्रमंडळी आहेत हे पॅराग्लायडिंगवाले, थेट आता त्याला पॅराशूटनंच कॉलेजच्या ग्राउंडवरती उतरवणार आहेत आणि ते जाणार आहे आता परीक्षेला. कोण चालत जातं, कोण सायकलवर जातं, कोण गाडीत जातं, कोण घोड्यावर गेला असेल. पण हा असा पहिला व्यक्ती जो की पॅराशूटनं जाणार आहे पेपरला, कॉलेजला. बघू शकता आता जातील बघा. पेन बिन घेतलेत का बाबा? आता चालला बघू शकता खाली. खाली कॉलेजच्या ग्राउंडवरच त्याला उतरवणार आहे तिकडच्या साईडला. आणि जे हे आहेत आपले पायलट आहेत त्यांना खाली गाडी जाणार आहे. कारण का जर घाटानं गेला असता तर अर्धा पाऊण तास, कारण का भरपूर ट्रॅफिक असतं, अर्धा पाऊण तास लागला असता. म्हणून त्याला पॅराशूटनं खाली सोडणार आहेत खाली तिकडच्या साईडला. आणि जे ग्लायडर जे चालवतात, जे पायलट आहेत त्यांना टू व्हीलर पाठवणार आहेत आणण्यासाठी. तर बघू शकता हा असा पहिला एकमेव व्यक्ती आहे जो की कॉलेजला चाललाय थेट कशानं, पॅराशूटनं. कसं आहे, खतरनाकच आहे, दणक्याचे नादच आहे खोळा. नादच केला त्या पोराने, गेला लय लांब. फक्त 5 ते 10 मिनिटातच पोचली बघा. पोचली पण खाली, खाली यायला लागलं पॅराशूट.